पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात सांगलीच्या अजितराव घोरपडे विद्यालय कळंबी येथील 10वीचा विद्यार्थी प्रणव भोसलेचा सहभाग होता। प्रणव भोसलेशी आणि मुख्याध्यापकांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींना पाहूया। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमामध्ये सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील अजितराव घोरपडे विद्यालयातील प्रणव भोसले या विद्यार्थ्याला या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली होती आणि विशेष म्हणजे देशभरातून फक्त 36 विद्यार्थ्यांना या कार्यक्रमामध्ये पंतप्रधानांच्या कार्यक्रमामध्ये संवाद साधण्याची संधी मिळाली होती। महाराष्ट्रातील हा एकमेव विद्यार्थी होता। प्रणव, खूप अभिनंदन तुझं, हे पंतप्रधानांसोबत भेटण्याची कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली। धन्यवाद। काय मुद्दे तू मांडले होते आत्मनिर्भर भारत मध्ये, तू मुद्दे मांडल्यामुळे तुला ही संधी मिळाली, काय नेमकी तुझी संकल्पना होती? सर्वप्रथम जेव्हा परीक्षा पे चर्चा यासाठी आमचे रजिस्ट्रेशन शाळेतून केले गेले आणि त्यानंतर मग मला आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी हे दोन संकल्पना 2047च्या विकसित भारत धोरणासाठी कसे सहाय्य करू शकतात हे माझ्या वक्तव्यातून 1 मिनिटाच्या संभाषणातून स्पष्ट करायचे होते। त्या कार्यक्रमामधला तुझा रोल कसा राहिला? त्यामध्ये पंतप्रधानांसोबत तुम्हाला संवाद साधण्याचा तुला संधी मिळाली? संधी मिळाली, पंतप्रधानांसोबत संवाद साधण्याच्या संधीत आम्हाला परीक्षा, सिलेबस, जे मुलांना स्ट्रेस होतो परीक्षेबद्दल, ज्या 2-3 जाता 12वी नंतर खूप परीक्षा एका टायमाला मार्च एप्रिल महिन्यात येतात, मग त्यासाठी तो स्ट्रेस कसा कंट्रोल करायचा, बाकी रोजची टू डू लिस्ट कशी तयार करायची, हे सर्व मार्गदर्शन आम्हाला प्रधानमंत्री मोदी यांनी त्या दिवशी केले। आपल्यासोबत मुख्याध्यापक डी.एन. पाटील सर आहेत। तुम्ही सर या कार्यक्रमामध्ये गेला होता। एकूण या शाळेतील विद्यार्थ्याची निवड होण्यामागचं काय कारण मागतं? तुझ्या आत्मनिर्भर भारत मध्ये प्रणवनं मुद्दे मांडले होते। ही शाळा खूपच विद्यार्थ्यांना कुठल्याही गोष्टीला, कलागुणांना, सगळ्या बुद्धीला, कोणत्याही गोष्टीला प्राधान्य देणारी शाळा आहे। स्वच्छ एवं हरित विद्यालयामध्ये सुद्धा ही शाळा राष्ट्रीय पातळीवर गेलेली आहे। सर्व विद्यार्थ्यांना प्राधान्य दिल्यामुळं ह्या विद्यार्थ्याला पण प्राधान्य दिलं की आपलं विकसित भारत 2047 साली आपलं भारत विकसित होणार आहे। आपल्या भारताची जी प्रगती आहे या परीक्षा पे चर्चेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कोणकोणत्या भविष्यातल्या संधी आहेत आणि या माध्यमातून सामोरं जात असताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टी कराव्यात याचं थोडं त्याला माहिती दिली आणि त्या आधारावर त्याने 1 मिनिटाचा व्हिडिओ तयार केला आणि पूर्ण महाराष्ट्रातून अनेक व्हिडिओ आले होते, सर्व राज्यातून, पण प्रशासनानं ह्या व्हिडिओला प्राधान्य दिलं कारण पंतप्रधानांचं जे स्वप्न आहे त्या स्वप्नातल्या सगळ्या गोष्टी ह्या प्रणव भोसलेने आपल्या व्हिडिओमधून मांडल्या होत्या। पंतप्रधानांच्या या जे स्वप्न आहे आत्मनिर्भर भारत या संकल्पनेतील मुद्दे प्रणवनं मांडले आणि त्यामुळेच त्याला पंतप्रधानांच्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली। दरम्यान याच परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विद्यार्थ्यांना कानमंत्र दिला। जे हातातून गेलं ते मोजायचं नाही, जे शिल्लक आहे त्याचा विचार करायचा, असा कानमंत्र मोदींनी विद्यार्थ्यांना दिला। बचपन से मेरी एक बहुत बड़ी इंस्पिरेशन रही है और मेरा जन्मदिन भी आपके साथ ही आता है। अच्छा, मुझे अभी एक नेता ने फोन किया था मेरे जन्मदिन पर, है 17 सितंबर को, तो उसने मुझे कहा कि आपके 75 हो गए। बोले अभी 25 बाकी है। मैंने कहा तो मैं जो बीता है उसको गिनता नहीं हूँ, जो बचा है उसको गिनता हूँ। और इसलिए जीवन में मैं आपको भी कहता हूँ, बीता है उसकी गिनती में समय बर्बाद मत कीजिए, जो बचा है उसको जीने के लिए सोचिए। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।